सामन्याला सुरुवात झालेली आहे. स्ट्राइक वरती आपण पाहतो या उत्तम जनाठे आणि प्रकाश तुंबडा. बघा नाव स्ट्राइक एंड वरती आपण प्रकाश तुंबडा यांना पाहतोय आणि त्यांच्यासाठी कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. त्यांनी जर अर्धशतक जर ठोकलं तर सिराज शेख यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाईल. बघा प्रकाश तुंबड्याचा भरपूर चाहता वर्ग आहे या परिसरामध्ये. पहिला बॉल मिनी हेलिकॉप्टर इथे पाहायला मिळाला. संदेश दांडेकर चेंडूपर्यंत पोहोचला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. बघा ही दुसरी धाव घातक ठरू शकली असती. थ्रो जर चांगला झाला असता, डायरेक्ट हिट जर झाला असता तर प्रकाश तुंबड्याच्या अडचणी वाढल्या असत्या. मात्र 2 धावा या कंप्लीट झाल्यात, पूर्ण झाल्यात. धावसंख्येला सुरुवात झाली आहे या 2 धावेने. फुलटॉस चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. याच दरम्यान सन्माननीय लाख्यादादा गोवारी यांचं देखील आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आमच्या स्टेजवर येऊन आपण बसायचं आहे. तसेच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य अजयजी वरठा यांचं देखील आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आमच्या स्टेजवर येऊन बसायचं आहे. तसेच गुणेश जाबर यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपणास विनंती असेल की आपण आमच्या स्टेजवर येऊन बसायचं आहे. बघा या संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची गर्दी होताना आपल्याला दिसेल. लोकल संघ हे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तसेच सुभाषजी लोखंडे साहेबांना देखील विनंती असेल की आमच्या स्टेजवर येऊन बसायचं आहे. आयोजकांची विनंती आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. तिकडे प्रेक्षक बाईक वरती बसलेत. येल्लो टी शर्ट आहे. त्याने विनंती असेल की आपला जो मिरर आहे थोडा फिरवायचा आहे. अरुण बघा आपल्या दिशेने जो बॉल आलाय तिकडे झेल देखील पकडलेला आहे. यस थँक्यू. थोडासा अजून फिरवायचा आहे. यस थँक्यू. बघा बिग विकेट, बिग ब्लो. प्रकाश तुंबडा यांची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. ललकारी ललकारी देऊन ललकारी बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली 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 रे बाबा लय बंगाली आलय बंगाली रे बाबा लय बंगाली आलय बंगाली रे बाबा लय बंगाली. थँक्यू. कार्तिक मांगेल यांचं आवडतं गाणं इथे वाजवलेलं आहे. फरमाईश बघा सकाळपासून फरमाईश होती ती आता पूर्ण झालेली आहे. मात्र प्रकाश तुंबडा हा बाद झालाय. बघा सकाळच्या सत्रामध्ये 2 मॅच खेळला. 2 मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या नाहीयेत. मात्र संजय आलाय आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं की संजयच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत या मैदानावरती. आणि या स्पर्धेमध्ये 30+ धावा दोन्ही मॅच मध्ये त्यांनी बनवल्यात आणि तो आता मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. पहिला बॉल बघा नजाकत दाखवलंय. ज्या वेगाने चेंडू आला त्या वेगाने चेंडू तिकडे सीमारेषेच्या बाहेर पाठवलेला आहे. आणि सकाळपासून हेच संजय याने करून दाखवलंय. शक्ती नाही तर युक्ती श्रेष्ठ होताना ते आपल्याला पाहायला मिळाली. चौकार ठोकलाय. चौकाराला धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचलेली आहे. बॉल टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी असेल. ते बघा स्लॉट मध्ये चेंडू होता मात्र कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न. संजय डेंजर एंडला धावते मात्र थ्रो नॉन स्ट्राइक एंड कडे झालाय. आणि आता उत्तम जनाठे याचं काम तमाम झालेलं आहे. धावचीच्या स्वरूपात तो बाद झालाय. उत्तम जनाठे बॅक टू द डग आउट.
बघा शैलेश याचं खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं तिकडे. उत्तम याची विकेट मिळाली. नव्याने बॅटर वैभव कांबडी. वैभव कांबडीचा शो आपण पायगावच्या मैदानावरती बघितला होता आणि काय जबरदस्त कामगिरी त्याने केली होती. अर्धशतक ठोकलं होतं आणि तोच वैभव कांबडी आता आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतो. पहिला बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुली हा कनेक्शन आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू सरळ निघून गेलेला आहे. 4 धावण करता रुपेशचं स्वागत चौकाराने केलेलं आहे. नाही माझी केलंबा माऊली नाही माझी केलंबा माऊली नाही माझी सत्वाची रोशिये गावानू बैठली आई माझी सत्वाची रोशिये. तर हा चौकार आलेला आहे. बघा ज्या प्रकारे चेंडू इथे टाकला होता. उचली घेणारा चेंडू होता. रुपेश याचं स्वागत आहे. चौकाराने केलेलं धावसंख्या 12 या आकड्यावरती दुहेरी धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. बघा क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं तर लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तैनात केला गेलाय. त्यानंतर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, ब्लॉक मध्ये हा चेंडू टाकलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झालेला नाहीये. इथे काहीतरी दुसरी धाव इथे मिळेल का बघा. इथे देखील संधी होती मात्र बॅकअप साठी क्षेत्ररक्षक नव्हता. एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने स्कोर कार्ड 13 वरती जाऊन पोहोचलेला आहे. बघा संजय लोखंडे आणि वैभव कांबडी असे 2 फलंदाज आपण इथे पाहतोय. ते बघा कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. रवी आपण पाहतोय. रवी तला चेंडूला उचलतोय फेकतोय तोपर्यंत 1 धाव ही कंप्लीट झाली. आपण पाहतोय सन्माननीय अजयजी वरठा साहेबांचे आगमन झालेलं आहे. तसेच गुणेश जाबर यांचे देखील आगमन झाले. तसेच लाखेदादा गोवारी, राहुल पालवा यांचे ते आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्यांचं स्वागत करण्यासाठी बघा एक मोठा फटका खेळला गेला होता राकेश ठाकरे आणि हा झेल सोडलाय. बघा सहज सोपा झेल होता आणि तो झेल तिकडे सोडलेला आहे. आणि बघा झेल सुटल्यानंतर 2 धावा देखील पळून पूर्ण केल्या. धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या आहे 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा त्या क्षेत्रात करण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये निघून गेलाय. पुन्हा एकदा रवी थला इन ऍक्शन पाहायला मिळतो. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न वैभव कांबडी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि काय घडलंय. कॉलिंग झालं होतं. वैभवाला आवाज आलेला नाहीये आणि वैभव धावत सुटला आणि धावचीच्या स्वरूपात तो बाद झाला. अतिघाई संकटात नाही. विकेट डाऊन. इथे बघा इथे देखील मिस्टामिंग झालाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा राकेश आलाय तिकडे आणि राकेश याने तिकडे पकडलाय झेल. संपलाय. संजय लोखंडे असा देखील खेळ. आला रे आला चकड्यावाला बसून चकड्यामध्ये बसून चकड्यामध्ये आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. यो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये.
थँक्यू डीजे. इथे आपण पाहतोय धावसंख्या ही झालेली आहे ती म्हणजे 18 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. सतरा धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर हाताला गेलाय. 18 धावा आता धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा, आमच्या स्कोररने 17 धावा लिहिल्या तरी 18 म्हणतोय. बघा, त्याचं थोडंसं मन विचलित झालं होतं ते. तो तर देखील थोडासा कन्फ्यूज झाला होता. पुन्हा एकदा वाईट. बघा, आता 18-19 करण्याची संधी आमच्या स्कोरला देखील इथे मिळालेली आहे. बॅक टू बॅक 2 वाईड इथे टाकलेत. इथे बघा, मिस्टामिंग झालाय. स्वतः गोलंदाज तिकडे धावतोय. झेल होईल का? यस, झालाय, पकडलाय. आणि ते फलंदाज अजय इडगा याचं देखील संपुष्टात आलेलं आहे. विकेट डाऊन. नको बाला, अरे मी पाण्याला जाते, रड नको बाला, अरे मी पाण्याला जाते, हे पाण्याला जाते, पाणी घेऊन येते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. हे लोण्याचा गुला तुला खायला देते, लोण्याचा गुला तुला खायला देते. थँक्यू डीजे. नक्कीच खूप चांगला झेल तिकडे पकडला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जाऊन त्याने हा झेल पकडलेला आहे. नवीन बॅटर तुषार. तुषार साईडला चेंडू ते खेळून काढलाय. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक धाव कंप्लीट. एकाच धावरीचे समाधान मानावं लागेल. या एका धावेने धावसंख्या 20 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. चेंडू टाकून झालेत 2 धावा लागल्यात 20. जोरात मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. अपील झाली होती हलकीशी, मात्र नॉट आउट घोषित केलंय. डॉट बॉल इथे येतोय. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आपण पाहतोय की धावसंख्या पुन्हा एकदा इथे स्थिरवलेली आहे. सकाळच्या सत्रामध्ये आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण बघितलं की धावसंख्या वेगाने वाढताना बघितलं. आपण या मैदानावरती आपण पाहतोय संदेश दांडेकर प्रयत्न खूप चांगले केलेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव ही वेगाने पूर्ण झालेली आहे. बघा, संदेश थोडासा तिकडे इंजर्ड होताना दिसतोय, कारण भन्नाट वेगाने धाव सुटला होता. चला तिकडे लगेच डॉक्टर पाठवायचा आहे. बघा, ज्या प्रकारे त्याने झेल पकडण्याचा प्रयत्न केला, भन्नाट वेगाने धावला होता. तेच कारण पाहायला थोडासा
बघा संदेश थोडासा इंजर्ड होताना दिसतोय आणि नक्कीच हे चिंताजनक बाब आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. चेंडू टाकून झालेत 4 धावा 22. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे तिकडे. फेकी बघा खूप सुंदर झाली आहे ईमेल प्रमाणे, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. ये संगा देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. ये संगा देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. सांगा देवी माझ्या भावाला, या भावाला, सुखी हाय मी माझ्या गावाला. धीरज न्यू बॅटर इन झालेला बघा. अंकुशच्या हातामध्ये सरळ चेंडू जाऊन विसावला होता. खूप चांगला थ्रो झाला तिकडे. 23 धावा धावफलकावरती. इथे देखील यस अपील करायला धरली, विकेट मिळाली. धीरज हा देखील बाद झालेला आहे. तब्बल 7 गडी इथे बाद झालेत. विकेटचा हा क्रम सातत्याने इथे आपल्याला पाहायला मिळाला. 23 धावा 24 धावांचं आव्हान ठेवलंय. प्रति षटकामागे 8 धावा इथे मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत आणि या 8 च्या सरासरीने धावा कशा प्रकारे बनवल्या जातील याचं धावतं समालोचन पोहोचवण्यासाठी आपल्यासोबत पुन्हा एकदा जॉईंट होतील सागर माले सर. मात्र त्या अगोदर जाऊया आपण DJ महेंद्र याच्याकडे. थँक्यू. चला बॅट्समन पाठवा, बॅट्समन पाठवा जरा लवकर. तर धन्यवाद प्रदीप. या ठिकाणी मॅच सुरू झालाय आणि तर गावदेवी स्पोर्ट्स कोलई आणि युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी लोहारपाडा. यस मला वाटतं चेंडूमध्ये काहीतरी खराबी आहे तिकडे. तो चेंडू दुसरा पुरवायचा आहे.
तर गावदेवी स्पोर्ट्स कोली विरुद्ध युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी लोहारपाडा असा मॅच सुरू आहे. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. इथे एक चांगला मॅच बघायला मिळेल प्रेक्षकांना, कारण एका बाजूने एक चांगली गोलंदाजी, दुसऱ्या बाजूला जबरदस्त फलंदाजी. अठरा चेंडू 24 धावा. प्रकाश तुंबडा पहिले षटक हाताळण्यासाठी ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. चेंडूवरती नजर नव्हती, मात्र चेंडूला ऑफसाईड ऑफ स्टंप खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि ज्या पद्धतीने चेंडू शरीरापासून लांब जातोय, पंचांचा इशारा आला की नक्कीच हा चेंडू वाईड आहे. एक्स्ट्राच्या रूपानं पहिली धाव आली, अतिरिक्तच्या रूपानं पहिली धाव आली आणि संजय लोखंडे याच्या माध्यमातून जगलिंग बघायला मिळाली. जगलिंग, स्ट्रगलिंग सर्व काही दाखवलं गेलं. मात्र या चेंडूवरती एक चांगली फिल्डिंग, ही नक्कीच चांगला प्रयत्न संजय याचा. पहिला चेंडू निर्धाव आपण सांगू शकतो. एक एक्स्ट्राचा जर वगळला, हलक्या हातानं डाऊन द लेग पाहू शकतो. काय घडतंय काय बिघडतंय तर पंच आमच्याकडे वळले आहेत आणि त्यांनी सांगितलंय की हा चेंडू वाईड आहे. तर रिव्ह्यू यस, इट इज अ वाईड बॉल. वाईड बॉल असेल. पंच रिव्ह्यू कोणी घेतला गेला होता तर फिल्डिंग करणाऱ्या. एकच रिव्ह्यू जो होता तो रिव्ह्यू आपण गमावलेला आहे, लक्षात असू द्या. दरम्यान हा चेंडू आपण पाहू शकतो पुन्हा एकदा अजून एक वाईड बघायला मिळतोय. सुरेंद्र घाटाळ अतिशय उत्कृष्ट अशी अंपायरिंग बघायला मिळते. एकच चेंडू झालाय आणि 3 धावा दिल्यात, त्या सुद्धा एक्स्ट्राच्या रूपानं. फलंदाजांनी कुठलीही त्या ठिकाणी मेहनत केलेली नाहीये. अजून एक वाईट बॉल. लगातार 3 वाईट बघायला मिळाले. त्या अगोदर सुद्धा एक वाईट टाकलं, म्हणजे एकूण 4 वाईट झालेत आणि वाईटची पहिली हॅट्रिक झाले या मैदानावरती. क्या बात आहे, सुरेख टायमिंग विथ द स्पिन खेळा, सॉरी अगेन द स्पिन खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. चेंडू गेलाय सीमा राशीच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बघा रिप्लेच्या माध्यमातून दर्शक खडे खडे जागेवरनं थोडासा शफल झाला होता, तिकडनं चेंडूला कनेक्ट केलं गेलं डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चला दुसरा चेंडू पूर्वा, विनंती असेल. चेंडू आला नसेल तर चेंडू मॅच बॉल आलेला आहे. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रकाश तुंबडा थोडासा महागडा मी म्हणेन. 2 चेंडू मध्ये तब्बल 10 धावा त्याने दिल्यात. 16 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, शतरक्षक त्या ठिकाणी नाहीये. जो कव्हरचा शतरक्षक होता तो नंतर बऱ्याच वेळानंतर कॅचच्या मागे लागला. दरम्यान 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय 12 या धावसंख्येवरती. अजून 12 धावांची गरज आहे. प्रकाश लेफ्ट मोर द विकेट. ऑफिस डिलिव्हरी टायमिंग केलाय. शतरक्षक त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी कुठलीच चूक होणार नाहीये. उत्तम जेल टिपलाय उत्तम याने. थँक्यू डीजे. 4 चेंडू मध्ये 8 धावा करून रुपेश दांडेकर बाद झाले. 200च्या स्ट्राईक रेटनं धावा त्याने बनवल्या आणि अजय याच्या हातामध्ये झेल विसावला होता. बघा शरीरापासून लांब जाणारा चेंडू. अजय, बघा अजय आपल्याला फेम मध्ये बघायला मिळाला. आता अंकुश भागी आलेत. अंकुश याने आजच्या दिवसामध्ये खास प्रभावित केलंय. राकेश याच्या नंतर जर कुठला फलंदाज चांगल्या पद्धतीने काम केला असेल तर तो अंकुश भागी आहे. कारण अंकुश याला अनुभवाचा वापर या ठिकाणी करण्याची संधी मिळाली आणि अंकुशाने चांगलं काम केलंय. रिक्वायर्ड रन रेट 5चा आहे, मात्र करंट रन रेट बघा 18चा आहे.
क्लीन बोल्ड अराउंड द लेग. जबरदस्त गोलंदाजी, परफेक्ट डिलिव्हरी टाकली गेली आहे. अजून एका गड्याचं झालंय पतन. 2 बाद 12. होशील का माझी नवरी माझे मनान भरली कवरी आगो पापलेट वाली होशील का माझी नवरी माझे मनान भरली कवरी आजना वाडा अमरावती गावाची ठिकाणी सायली गावाची ठिकाणी सायली कपाली टाकाला उद्याची काय जबरदस्त गोलंदाजी, परफेक्ट चेंडू टाकला होता आणि जो स्पिन मिळाला त्या फिरकीनं काम केलंय अंकुश या खेळीचं. फक्त जागेवरनं शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी अराउंड द लेग डावी यष्टी झुकवली गेली. 12 धावा धावफलकावरती 5 चेंडू टाकून झाल्यात. हलक्या हातानं चेंडूला खेळलं जात आहे. 1 बाउन्स चेंडूला कलेक्ट केलं गेलं. 1 धाव मिळेल. एका धावेनं धावसंख्या नेऊन ठेवली जाते, ते म्हणजे 13 या धावसंख्येवरती. चेंडू शिल्लक असतील 12 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. आज दरम्यान या कंपॅरिझन कडे आपण वळतोय. गावदेवी स्पोर्ट्स कोहली ज्यावेळेस फलंदाजी करत होता, एका षटकानंतर 2 गडी त्यांनी गमावले होते आणि 8 धावा ह्या बनवल्या गेल्या होत्या. दरम्यान 12 चेंडू 11 धावांची गरज आहे. सामन्याला झाली सुरुवात. पुन्हा एकदा उत्तम याचा हा चेंडू, खराब शॉट सिलेक्शन आणि या ठिकाणी फलंदाज कॉटन बॉलच्या रूपानं रवितला बाद. दरम्यान बघा कशा पद्धतीने बाद झाला फलंदाज. रवी बाद झाला. आता सागर आलाय बॅटिंग साठी. करंट रन रेट 11चा आहे, रिकॉर्ड रन रेट 6चा आहे. पहिल्या चेंडूवरती शॉर्ट पिच बॉल शरीरापासून लांब. उत्तम याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत आणि 2 चेंडू मध्ये एकही धाव अजूनपर्यंत दिलेली नाहीये. एक चांगली सुरुवात केली आहे. या षटकामध्ये जर धावा थांबवल्या तर मात्र पुढच्या षटकामध्ये एक जबरदस्त मॅच बघायला मिळेल. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक आहे मात्र चेंडूला फील्ड करेल का, तर नाही असं उत्तर येतंय. चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पहिले ॲप करून चौकार हलवलं. आता मात्र डाऊन द लेग चेंडूला टाकण्याचा प्रयत्न केला होता. बघा चेंडू किती जवळून गेलाय, मात्र पंचांचा निर्णय या ठिकाणी आलाय की हा वाईड बॉल. सागर बघा कशा पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल झालाय. काही अंतर, ओ बापरे किती वाचलाय फलंदाज. ऑन साइडला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज सागर बाद. पाणी पड राणी ये नागरागड यो रे मजमा पाणी बिजुगराने जीव माझा तडफड. यो रे मजमा पाणी बिजुगराने जीव माझा तडफड. ये थेंबे थेंबे पाणी पड राणी ये नागरागड. थेंबे थेंबे पाणी पड राणी ये. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय
थोडंसं आपण जर अनालिसिस पाहिलं, आमच्याकडे एक्सपर्ट आहेत. काय वाटतंय किती धावांपर्यंत या शेवटच्या षटकामध्ये किती धावा अंदाजित वर्तवल्या जाऊ शकतात? कारण आपण पाहतोय 8 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. 8 चेंडूमध्ये 6 धावांची गरज, 7 धावांची गरज ही अजून सुद्धा आहे. येस, ओके, टॅली झालाय. 6 धावांची गरज आहे कारण की 18 झाल्या, 24 करायच्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट 5.50. उत्तम जनाटे 5 धावा देऊन 2 विकेट त्याने आतापर्यंत मिळवल्यात. या 2 चेंडूमध्ये किमान 2 धावा घ्याव्या लागतील, तेव्हा कुठे प्रेशर थोडासा रिलीज होईल. जसा आपण वाटतोय आपल्याला की प्रेशर कमी आहे मॅचमध्ये, मात्र या लो स्कोरिंग गेममध्येच जास्त प्रेशर असतो आणि इथेच धावा आपल्याला बनवणं थोडंसं कठीण जातं. क्या बात है, क्या बात है. उत्तम उत्तम गोलंदाजी. राकेश सुरुवातीला गेलाय, एकही चेंडू त्याला खेळू दिलेला नाहीये आणि आपण पाहतोय पहिल्या मॅचचा बिग हिटर फलंदाज आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र जसं म्हटलं होतं 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. पूर्ण मॅच या ठिकाणी टिकली गेली. आता मात्र राकेश ठाकरे याच्या खांद्यावर. मागील दोन्ही मॅच मला वाटतं राकेश याने अतिशय चांगल्या पद्धतीने खेळल्या होत्या. बॉलिंग मध्ये असतील, बॅटिंग मध्ये असतील, चांगलं काम केलं होतं. मात्र आता बॉलिंग चांगली केली आहे, बॅटिंगची चांगली गरज आहे. कारण 6 चेंडू 6 धावा आणि स्वतःवरती जिम्मेदारी असणार आहे. आणि जो मॅच थोडासा सोपा झाला होता बघा, प्रकाशाने पहिल्या षटकामध्ये 12 पेक्षा जास्त धावा दिल्या होत्या, मला वाटतं 13 धावा दिल्या होत्या. एक जबरदस्त मॅच या ठिकाणी बघायला मिळते. क्या बात आहे. 6 चेंडू 6 धावांची गरज. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने मात्र रडत बसायचं नाहीये, कारण मॅच आहे, क्रिकेट आहे. क्रिकेट कधी कुठला दृश्य दाखवेल. हलक्या हाताने चेंडूला डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी संजय लोखंडे आहे. चेंडूला उचलतोय, फेकतोय स्ट्राईक एंडवरती आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो काय घडलंय, काय बिघडलंय. तर पूर्णपणे सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलाय स्क्वेअर लेग पंचांचं म्हणणं आपण पाहू शकतो. आणि अजून एक गोष्ट, या इनिंग मध्ये असलेला रिव्ह्यू 1 जो होता तो गमावलेला आहे. याचाच अर्थ आता रिव्ह्यू नाहीये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडे. इथे ते मागू शकले असते. पाहणं गरजेचं आहे काय घडतंय, काय बिघडतंय. बघा 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. 2 धावा राकेश ठाकरेला बाद करण्याच्या नादामध्ये 1 धाव या ठिकाणी दवडली असं मी म्हणेन. क्या बात आहे, उत्कृष्ट डिसिजन आहे, सुंदर अंपायरिंग आहे. 5 चेंडू 4 धावांची गरज. बॅकफूट वरती गेलाय आणि ते पॉइंटला ढकललाय चेंडू. चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा मिळाल्यात. संघ विजयी झालाय, तो म्हणजेच युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी. खूप खूप अभिनंदन. राकेश ठाकरे याने पुन्हा एकदा मॅच मध्ये आणलंय, पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये आणलंय आणि या पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी. बघा दाखवले गेले युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी लोहारपाडा वोन बाय 6 विकेट्स. 6 गड्यानं जिंकलाय हा सामना. खूप खूप अभिनंदन. मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आम्ही गावदेवी कोली संघाचे खूप खूप आभार व्यक्त करतोय. गावदेवी स्पोर्ट्स कोली संघाचा आणि युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी संघाचा हा जो अनालिसिस आहे, मॅच समरी आहे, आपल्या समोर दाखवली जाते डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. आपल्या ऑफिशियल चॅनलवरती VTSCAच्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या ऑफिशियल चॅनलवरती आपण पाहतात. काय जबरदस्त मॅच. प्रकाश सुंबडा बघा 2 विकेट जरी मिळवले असले तरी 13 धावा गेल्या होत्या आणि त्यामुळे आपण पाहू शकतो की इथे मॅच एका बाजूने झुकला होता. मात्र उत्तम जनाट्याने काय जबरदस्त कामगिरी केली आणि त्यानंतर आलेला जो मोड होता लो स्कोरिंग गेम मध्ये, इथे आपण पाहू शकतो राकेश ठाकरे याने मात्र 2 चेंडूमध्ये 6 धावा करून नाबाद एक चांगली खेळी या ठिकाणी केलेली आहे. तर मॅन ऑफ द मॅच
एक षटक टाकलं होतं कृष्णा जोगारी यांनी. जबरदस्त षटक हाताळलं होतं. मला वाटतं पहिलं षटक त्यांनी टाकलं, तिसरं षटक टाकलं होतं आणि 6 धावा फक्त दिल्या होत्या. तर 2 विकेट त्याने मिळवलेल्या आहेत. मॅन ऑफ द मॅच दाखवतो या ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातून कृष्णा. तर कृष्णा या आणि आपला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जा.